मिनिटे आणि गोलंदाजी मार्क वरती पहिल्या सामन्याचा हिरो, पहिल्या सामन्याचा सामनावीर जगन नाना पाटील गोलंदाजी मार्क वरती अष्टपैलू कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता जगन नाना पाटील यांनी। आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये देखील सज्ज आहेत स्ट्रायकिंगला फलंदाज केतन, त्याला साथ देतो विजेंद्र पाटील आणि गोलंदाज पुन्हा एकदा जगन नाना पाटील। सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। पहिला चेंडू फुल लेनचा होता आणि शॉर्ट पॉइंटला सत्यम होते, मिळते एक धाव्या चेंडूवरती आणि या एका धावेने श्री गणेश होते। धावसंख्या आहे एक। गावदेवी वेहेले आणि भूमी 11 मांडा या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे। दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना आपण पाहतोय। एक चांगलं कॉन्टेस्ट या दोन टीम मध्ये, सलग दोन सामने जिंकलेले आहेत। मिहिर 11 वसार या संघाने, तो संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर कोणता संघ येईल। पुन्हा एकदा ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने। डीप मध्ये चिंटू आहेत, मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती। धावसंख्या एकने पुढे जाईल, 2 धावा धावफलकावरती। पहिल्या सामन्यामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये जगन नाना पाटील यांनी। बॅटच्या आतली कडा आहे, क्षेत्ररक्षक आहेत, शॉट फाईन लेगला एकापेक्षा जास्त मिळणार नाही। धावसंख्या एकने पुढे जाईल, 3 धावा धावफलकावरती। एक्सपिरियन्स इज गुड टीचर, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय याही सामन्यामध्ये। ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी केली आहे त्याचप्रमाणे या दुसऱ्या सामन्यामध्ये देखील कामगिरी केली आहे जगन पाटील यांनी। आतापर्यंत शांत ठेवलंय। स्विच इट, सीमा रेषेच्या बाहेर येतो या इनिंग मधील हा पहिला चौकार विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून। फुलटॉस, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार। ही खासियत आहे विजेंद्र पाटील, रन मशीन आहेत। गावदेवी वेहले या टीमचे पहिल्या मॅच मध्ये अपयश आलं होतं, परंतु या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करताना विजेंद्र पाटीलला आपण पाहतोय। जो संघ जिंकेल, जो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि फाइट करेल वसार या संघासमोर। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे चिंटू, फार वेगाने चेंडूवरती आणि उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 13। धावसंख्या आहे 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर।
बिनबाद 13 ही चांगली सुरुवात केली आहे गावदेवी वेहले या संघाने। या सामन्यामध्ये नवीन गोलंदाज फहीम इद्रिस येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये आणि स्ट्राइक इनला फलंदाज केतन मुकादम। केतन मुकादमचा बल्ला आतापर्यंत शांत आहे कारण की नानांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती परंतु विजेंद्र पाटीलने नक्कीच बॅक टू बॅक 2 चौकार लगावले। पहिला चेंडू आलाय डॉट, धावसंख्या स्थिर आहे 13 या धावसंख्येवरती। एक चांगलं बॅटल कारण की दोन्ही संघ नामवंत संघ आहेत। एक संघ टिटवाला विभागातील आहे भूमी 11 मांडा आणि त्यांना सामोर जातोय तो म्हणजेच भिवंडी तालुक्यातील एक बलाढ्य संघ गावदेवी वेहले। मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती। चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, नौशाद होते डीप मध्ये। धावसंख्या एकने पुढे जाईल 14 ही धावसंख्या आहे। 14 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या सामन्यामध्ये विजेंद्र पाटील आणि फलंदाज केतन मुकादमने। या स्टँडच्या पाठीमागे आपण पाहू शकाल अशोक डिंडा आहेत। दोन्ही संघांमध्ये स्टार कास्ट पाहायला मिळते। फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहे जयेश राजे, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्या टीम साठी। नक्कीच या 2 धावा वाचवलेल्या आहेत। धावसंख्या 2 ने पुढे जाईल 16 धावा धावफलकावरती। चांगली गोलंदाजी होती या दुसऱ्या षटकामध्ये फहीमच्या माध्यमातून। अष्टपैलू खेळाडू आहे फहीम, भूमी 11 मांडा या टीमचा। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील आणि अपील उचलून धरली फलंदाज झाल्या बाद विजेंद्र पाटील। बॅक टू द पवेलियन, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये गावदेवी वेहले टीमची रन मशीन बॅक टू द पवेलियन। सोळाने खूप मोठा धक्का दिलाय फहीम यांनी। दिलीप शेठ भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे। काका वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। राज भोईर यांचे काकाश्री दिलीपजी भोईर साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। येतो हा डॉट बॉल, फहीमने इम्प्रेस केले या षटकामध्ये। निशांत मिरकुटे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। नक्कीच पहिल्या मॅच मध्ये ते नव्हते परंतु या मॅच मध्ये आवर्जून आपल्या संघाला ते सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत। पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत। मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 17। अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज फहीमने आणि या षटकामध्ये एक गोल्डन विकेट देखील मिळवली आहे विजेंद्र पाटीलची। यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17।
चिंटू येत आहेत नवीन गोलंदाज. या तिसऱ्या षटकामध्ये फहीमने इम्प्रेस केलं. अवघ्या 4 धावा खर्च केल्या. परफेक्ट यॉर्कर. प्रचंड वेग आहे चिंटूच्या गोलंदाजीमध्ये. फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे भूमी 11 मांडा या टीमच्या माध्यमातून चिंटूने. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. फहीम आहेत. चूक होणार नाही. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. लवलेश बॅक टू द पवेलियन. संगीत आपण ऐकतो डीजे मास्टरच्या माध्यमातून. स्वर्गीय रोहितभाई भोईर यांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकलं. पूर्णपणे शांत ठेवलंय याही षटकामध्ये चिंटूने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे हे सांगत असताना पंच हैदर सरांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मनीष जाधव वेलकम स्वागत आहे. राकेश घाडगे यांचं देखील स्वागत आहे. खऱ्या अर्थाने मांडा टीमचे प्रेक्षक त्यांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षक जयेश राजे कॅप्टन आहेत आणि अप्रतिम झेल पकडलाय लॉंग ऑन सीमारेषेवरती. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय गावदेवी वेहेले संघाची. फलंदाज 5व्या क्रमांकावरती. 3 फलंदाज गमावले. 16 धावांची पार्टनरशिप केली होती विजेंद्र पाटील आणि केतन मुकादमने. विजेंद्र बाद झाले. त्यानंतर लवलेश देखील बाद झाले आणि अनिकेत पाटीलने खातं देखील खोललं नाहीये शून्यावरती. तो देखील बाद झालाय. न्यू बॅट्समन बॉबी भोईर येत आहेत 5व्या क्रमांकावरती. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जगन पाटील यांनी 13 धावा खर्च केल्या होत्या परंतु त्यानंतर फहीम इद्रिसीने अवघ्या 4 धाव्यांचं षटक फेकलं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय चिंटू. पुन्हा एकदा खोदून काढल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत स्क्रीन समोर. फहीमने कोणती चूक केली नाहीये आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का. बॅक टू बॅक 2 विकेट. सहाव्या क्रमांकावरती धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 18. सुरुवात अप्रतिम केली होती गावदेवी वेहेले या संघाने आणि त्यानंतर विजेंद्र पाटील बाद झाले आणि धावसंख्येला अक्षरशः ब्रेक लागलाय. हॅट्रिकची संधी होती. पॉइंटला शिवम आहे. चांगलं क्षेत्ररक्षण शिवम यांचं मिळते फक्त 1च धाव्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकातील 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल ही स्ट्रेंथ आहे भूमी 11 मांडा या संघाची. कारण की
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक गाव 11 प्रमाणे हा संघ खेळत असतो, त्याचा प्रचंड अनुभव नक्कीच मिळतोय याही स्पर्धेमध्ये. एक चेंडू शिल्लक, स्ट्रायकिंगला फलंदाज केतन मुकादम ऑन साइडला खेळतायत. टीप मध्ये फईम आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा, एकापेक्षा जास्त मिळणार नाही कारण की केतनला स्वतःकडे स्ट्राइक ठेवायचे आहे या अंतिम षटकामध्ये. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 4 आणि या तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या. आणि या मॅच वरती मजबूत पकड निर्माण केली आहे भूमी 11 मांडा संघाने. डीजे धावसंख्या आहे 20 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि अंतिम षटकामध्ये येतोय अशोक डिंडा गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला फटका चांगले, डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतायत. आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा बाउंड्री चेक करूया आपण. हॅरी सर आहेत तिसरे पंच आणि बाउंड्री चेक करूया आपण. 2 धावा तर पूर्ण झालेत. श्वान पुन्हा एकदा आलेले आहेत. नितीन म्हात्रे याची दखल आयोजक घेतील. हॅरी सर नक्कीच निर्णय आपण कळवायचा आहे. सेफ आहे पंच. 2 धाव मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 22 22 धावा. अंतिम षटक सुरू आहे अशोक यांचं. हाफ ट्रॅकर त्याला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय केतन मुकादमच्या बॅटमधून.
आणि सामना स्पीडअप करा, कारण की यानंतर एक सामना अजूनही खेळवायचा आहे. नक्कीच चेंडू चॉईस केलेला आहे केतन यांनी आणि मॅच बॉल येतोय बघा. सोहम पाटील यांचं मनापासून आभार. आमचे व्हॉलेंटियर आहेत, आमचे स्वयंसेवक आहेत, उर्फ छोट्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र या तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतोय गोलंदाज अशोक डिंडा. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 28. 28 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे अंतिम सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे आणि सुरेख झेल पकडलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. दोन चेंडू शिल्लक आहेत. धावबाची संधी आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. भारत म्हात्रे बॅक टू द पवेलियन. बॅक, कारण की षटकार आला होता. त्यानंतर सलग 3 चेंडू आले डॉट. अंतिम चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग. सत्यम आहेत उपस्थित आणि आता मात्र हा झेल ड्रॉप केलाय. मिळतील चेंडूवरती 2 धावा आणि फलंदाज होईल बाद. शेवटच्या बॉलवरती रनआउट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30 आणि 31 धावांचं टार्गेट सेट केलेला आहे भूमी 11 मांडा या संघासमोर गावदेवी वेहेले या संघाने. याच दरम्यान दिनेश पावशे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
आदरणीय दिनेशजी पावशे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। 31 धाव बनवायचे आहेत। अशोक बॅट्समनला पाठवा आणि आपण देखील लवकरात लवकर 31 धाव बनवायचे आहेत, कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे आणि या 31 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण। मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, आमचे अत्यंत जवळचे आणि जीवलग मित्र, एक स्टायलिश कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे, सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये। रोहन तरे यांचं देखील आगमन झाले। आपण या व्यासपीठामध्ये आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। रोहन तरे उर्फ बबल्या ज्या नावानं सुप्रसिद्ध। थँक्यू सो मच रोशन संते जमलेल्या माझ्या सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकवर्गांचं मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। मॅच आपण या ठिकाणी पाहतोय सेकंड राऊंडची सेकंड मॅच। एका बाजूला गावदेवी वेल्हे संघ त्यांना फाईट करतो या सामन्यामध्ये भूमी 11 मांडा संघ। एकूण टार्गेट आपण पाहिले गेले तर 31 धाब्याचं टार्गेट असेल। सलामी जोडी मैदानावरती पोहोचली ते टार्गेट येऊन भूमी 11 मांडा संघाची अशोक आणि नौशाद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। स्ट्रायकिंगला फलंदाज अशोक आपल्याला पाहायला मिळेल, गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय। पहिल्या षटकामध्ये बॉबी। दोन्ही टीमला शुभेच्छा मॅचसाठी। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू इनसाइड आउट, लाजवाब स्ट्रोक, डोळ्यांचा पारणं फेडणारा फटका। पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार, चौकार। अशोकच्या माध्यमातून स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट हा देखील खेळाडू, छोट्या गटचा खेळाडू, नेहमीच मोठी फटकेबाजी आपल्या टीमसाठी करत आला आणि ती सुरुवात, आक्रमक सुरुवात केली या मॅच मध्ये देखील अशोकनं। चेंडू हरवला, फुटला किंवा भिजला तर चेंडू नवीन दिला जाईल या देखील सूचना आम्ही पहिल्या दिवसापासून केल्या त्या स्पर्धेमध्ये। कडक आणि शिस्तबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। राज भोईर यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आणि मागे आपण पाहिलं एक स्पर्धा आयोजित केली होती A1 जोडी राज भोईर आणि मनीष धुमाल यांच्या माध्यमातून किंग्स प्रीमियर लीगचं देखील आयोजन आपण पाहिलं। स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतो, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला, स्वतःवरती थोडासा नाराज होतोय अशोक या ठिकाणी, कारण की इथून सरळ बॅटनं पहिल्या बॉलवरती चौकार आला होता। धावसंख्या स्थगित पाहायला मिळतील 4 धावा धावफलकावरती। एक नेक्स्ट मॅच यातून जिंकणारा संघ फाईट करेल मिहिर 11 गावदेवी वसार संघासमोर। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यस एज लागली आहे हे सांगत असताना अशोक देखील स्वतः निघतोय। विकेटचं पतन, क्विक रिप्लाय देत असताना प्रत्युत्तर देतोय पुढच्या बॉलवरती। बॉबी बाद करतोय अशोकला। पहिला धक्का टीम भूमी 11 मांडा संघाला। तरी विकेट प्राप्त केली बॉबीनं। सुरुवातीलाच षटकामध्ये धावा कमी खर्च करणं फार गरजेचं असेल, कारण की स्कोरबोर्ड वरती आपण पाहिलं गेलं तर नयन फक्त 30 धावा लावल्या गेल्या, 31चं टार्गेट आहे। न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज केतन आलाय। मिहिर 11 गावदेवी वसार संघ कोणत्या संघाची वाट पाहत आहे, गावदेवी वेल्हे की भूमी 11 मांडा, याचं उत्तर तुम्हाला या
सेकंड इनिंग मध्ये जरूर मिळेल आणि बसार संघाचे नक्कीच खंदे समर्थक आमचे अत्यंत जवळचे मित्र इवन जोडी साजन आणि त्याचबरोबर लखी वायले यांचं आगमन झालंय त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. केतन आलाय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना बॉबी तयार पुन्हा एकदा. स्वीट चीट खेळण्याचा प्रयत्न आल्या आल्या रिव्हर्स अटेंड करतायत सफल ठरत नाहीयेत आणि लेग बाईटचा इशारा येतो. पंच हैदर सरांचा सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 5 वरती पोहोचेल. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी सुरू आहे. बॉबीच्या माध्यमातून 2 खेळाडू आपण 30 गज घेऱ्याच्या बाहेर पाहतोय. मिड विकेट ला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी फटका चांगला आहे. चेंडू सीमा पार जातोय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. अजून एक उषाद आपण पाहतोय. 4 न खातं खुलं केलं. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. एकूण चेंडू या षटकातील आपण पाहिले तर 5 बॉल धावा करतो 9. 1 विकेट जरूर प्राप्त केली. बॉबी तयार. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेंड करतोय. गॅप शॉट सिलेक्शन. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. पहिले षटक कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 चा पाठलाग करत असताना संघ मांडा पोहोचलाय. फलकावरती 1 गडी बाद 13 धावा. परंतु धावा खर्च झाल्या 13. 1 गडी बाद. भूमी 11 मांडा विजयासाठी आता समीकरण 18 चेंडू आणि 18 धावेची गरज असेल. पॉवर प्ले देखील कंप्लीट होते. इथून दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झालाय. अनिकेत मुकादम येतोय. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक केलेला फलंदाज पाहायला मिळेल. केतन ऑन स्ट्राईक. पाच खेळाडू सीमा लगत आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट. फटका चांगला इनसाइड आउट खेळतायत आणि खेळाडू उपस्थित लॉंग ऑफला. सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. फेकी येते तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. 17 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. नौशाद येतो स्ट्रायकिंगला फलंदाज. चौकार एक आपण त्याच्या बॅटमधनं पाहिला. पंच करण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिट नाहीये आणि इथून सिंगल मिळते. पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. सिंगलला सुरुवात झाली या ओव्हरची आपण पाहतोय. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी आपण पाहतोय 16 धावेची गरज. रन बॉल इक्वेशन हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस थोडीशी वाट पाहिली बॉलची. शेवटच्या मोमेंटला यायची लागते. मागे आला होता चेंडू गलीमध्ये आणि मिळते पुन्हा एकदा एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. 15 चेंडू 15 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. शांत सुरुवात या षटकाची पाहायला मिळते ती गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. स्विच हिट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील केली आहे. पंचांकडे कटाक्ष टाकले गेले परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम असतील. कोणत्या प्रकारचा इशारा नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. अपील मध्ये उत्साह जास्त होता. आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय आणि इथून डॉट बॉल आलाय. 15 ची गरज आहे मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी भूमी 11 मांडा टीमला. यावेळी फटका चांगला आहे.
एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतो एकदम कम्प्लीट आणि खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चेंडू विजयासाठी 11 धावेची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट न तयार पुन्हा एकदा अनिकेत. अजून एक चांगला फटका ड्राईव्ह करतोय ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षक नाहीये पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमा पार. अजून एक चौकार येतोय मॅच खुळी केली आहे नौशादला ठोकलाय चौकार. त्यासाठी आता 12 चेंडू 7 धावेची गरज आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली दुसऱ्या षटकामध्ये. स्पीड अप करून खेळायचं आपण कारण की आता अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. 12 चेंडू 7 धावेची गरज आहे. फिल्डिंग त्वरित लावायची सूचना येत आहेत आयोजकांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा येत आहेत आणि मॅच आता खुली झाली पूर्णपणे टीम भूमी 11 मांडा टीमच्या बाजूला. मिहीर 11 गावदी वसार संघाचे कॅप्टन चला आपण रिपोर्टिंग करायचे लगेच. तिसरं षटक तिसऱ्या षटकामध्ये विजेंद्र येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. 7 धावेची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतील केतन ऑन स्ट्राईक. धावसंख्या 24 धावा फलकावरती. 7 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. विजेंद्र सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल यावेळेस पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय आणि धावसंख्या स्थगित 24 धावा धावफलकावरती. 7 धावेची गरज येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. हाल एक आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. केतनला मैदान सोडावं लागेल. विकेटचं बदल विजेंद्रला मिळते सफलता. येणारे 10 चेंडू विजयासाठी आता 7 धावेची गरज. डीजे पवेलियन या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरा धक्का टीम भूमी 11 मांडा टीमला कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. कदाचित या मॅच मध्ये धावा जास्त पाहायला मिळाल्या असतात तर मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार स्थितीने पाहायला मिळाली असती. परंतु अजूनही प्रयत्न सुरू आहेत. धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न या षटकामध्ये करतायत. शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना येईल का कारण की जर या षटकामध्ये 1 ते 2 धावेचं षटक हाताळलं तर मॅच मध्ये मजा येईल. न्यू बॅट्समॅन चिंटू येतोय 4थ्या क्रमांकावरती. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अजून एक हा डॉट बॉल आलाय. लगातार डॉट बॉल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विजेंद्रच्या माध्यमातून. तर गोरसे बी संघाचे स्पॉन्सर रघुनाथजी बगाड साहेब ज्युनियरचे यांच्याकडून मांडा संघाला शुभेच्छा आल्या. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल.
फटका यावेळेस इनसाइड आउट. उंची जास्त लांबी कमी खेळाडू उपस्थित. फटका बसलाय. मॅच मध्ये कमबॅक करतोय संघ गावदेवी वेल्हे. विकेटचं पतन. चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. मी अगोदरच म्हटलं होतं या षटकामध्ये जर 1 ते 2 धावा जरी खर्च केल्या तर मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम कमबॅक करतोय आपल्या संघासाठी विजेंद्र मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज फहीम येतोय. विस्फोटक खेळाडू आहे. क्षमता भरपूर या खेळाडूमध्ये सिद्ध करावी लागेल. एक मोठा फटका मॅच पूर्णपणे टर्न करू शकेल. यावेळी दिशा दिली फक्त. नक्कीच बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. 7 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 6 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट प्राप्त करतोय विजेंद्र. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. थोडासा दबाव जरूर पाहायला मिळतो. नक्कीच फलंदाज नौशाद वरती देखील. नौशाद वरती जिम्मेदारी असेल. 4 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. एक मोठा फटका सामन्यामध्ये शिरकाव करून देऊ शकेल. फटका चांगला आहे. कव्हरला खेळतायत. कव्हर मध्ये खेळाडू येतील. दुसरीचा प्रयत्न आणि अंतिम बॉल वरती येत आहेत 2 धावा. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 27 धावा. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आता गरज असेल. मॅच मध्ये उरल्यात 4 धावा. कंपल्सरी चेसिंग हा नियम असेल स्पर्धेमध्ये. त्यामुळे इथून 4 धावा या बनवाव्याच लागतील. डीजे षटकापर्यंत सामना आलाय. जर येणारे सुरुवातीचे 3 चेंडू जर सुरेख फेकले तर मॅच मध्ये जरूर मजा येईल आणि इथून आपण पाहतोय सिंगल डबलच्या साह्याने देखील सामना जिंकू शकतात भूमी एरियावर मांडा संघ देखील. परंतु कशा प्रकारे हा सामना राहील. अनेक सारे सामने आम्ही असे पाहिले. शेवटच्या मोमेंटला हारणाऱ्या संघांना आम्ही सामने जिंकताना पाहिले आणि जिंकणाऱ्या संघांना आम्ही सामने गमावताना पाहिलंय. क्रिकेट आहे मित्रांनो. कधी काही घडेल सांगता येत नाहीये. अजूनही सामना बंद लिफाफामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक गोलंदाज अनिकेत पाटील येतोय. अंतिम षटकामध्ये स्ट्राईक एंड फलंदाज फहीम इद्रिसी आपल्याला पाहायला मिळेल. सापळा रचण्याचा प्रयत्न करतायत या मॅच मध्ये गावदेवी वेल्हे संघाचे खेळाडू. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज, विनंती असेल. गावदेवी वेल्हे संघ पहिला बॉल या षटकातील 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. स्ट्राईक एंड फलंदाज फहीम. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळेस पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावे अक्षराला या ठिकाणी मिळते आणि ही धाव फार उपयुक्त ठरू शकते टीम भूमी 11 मांडा टीम साठी. 3 धावेची गरज आहे आता सामना जिंकण्यासाठी. एक धाव तुम्हाला या ठिकाणी वाचवायची होती परंतु ती वाईटच्या स्वरूपाने खर्च केली आहे गोलंदाज अनिकेत पाटील न. 6 चेंडू विजयासाठी आता फक्त 3 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय अनिकेत पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. फहीम साठी हा बॉल यावेळेस हलक्याच्या हाताने फक्त क्लिप करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो होतोय. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप देखील खराब आणि इथून 2 धावा मिळतील. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे. स्कोर लेवल होते. स्कोर बराबर होतोय आणि आता 1 धावेची गरज येणाऱ्या 5 चेंडू मध्ये. चला मिहिर 11 वसार संघाचे कॅप्टन सूरज दुधकर आमच्यापर्यंत पोहोचतायत.
तयार गोलंदाज अनिकेत, स्ट्राईकला फलंदाज फहीम आणि डॉट बॉल असेल या ठिकाणी. डॉट चेंडूची समाप्ती होतीये. 3 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज आहे आणि प्रेम सुरोशी, प्रसाद सुरोशी यांचे नक्कीच मोठे बंधुराज प्रेम सुरोशी यांचं देखील आगमन झाले. आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सापळा रचण्याचा प्रयत्न, मॅच मध्ये ट्विस्ट, परंतु पंचांचा इशारा वाईट बॉल आलाय अंतिम मोमेंटला आणि हा सामना जिंकलाय वाईटच्या जोरावरती टीम भूमी 11 मांडा संघाने. हार्ड लक गावदेवी वेल्ले.